भारतीय जनता पक्षाचे ठाणे शहर सरचिटणीस डॉक्टर राजेश मडवी यांचे वडील तसेच क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व मुरलीधर अर्जुन मडवी यांचं अल्पशा आजाराने दुःखद निधन झालंय। त्यांच्या निधनाने क्रीडा, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्त होत आहे। त्यांच्या पश्चात सुपुत्र डॉक्टर राजेश मडवी, सून भाजपा नगरसेविका प्रतिभा मडवी, कन्या कविता अंकुश वैती, पूनम विनय नाखवा तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे। दिवंगत मुरलीधर मडवी यांचा जन्म 1 जून 1942 रोजी झाला। त्यांनी आयुष्यभर सामाजिक, क्रीडा आणि संघटनात्मक कार्यामध्ये सक्रिय योगदान दिले। शुक्रवारी 3 जुलै रोजी सकाळी 11 वाजता नौपाडा गोखले रोडवरील अर्जुन टॉवर येथील राहत्या घरातून त्यांची अंत्ययात्रा निघाली। त्यानंतर जवाहर बाग स्मशानभूमीवरती त्यांच्यावरती शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार पार पडले। मुरलीधर मडवी हे ठाणे स्पोर्टिंग क्लबचे 6वे अध्यक्ष होते। विशेष म्हणजे क्लबच्या 102 वर्षाच्या इतिहासात वडिलांनंतर त्यांच्या मुलाला अध्यक्षपद भूषवण्याचा मान मिळाला। त्यांचे सुपुत्र डॉक्टर राजेश मडवी हे क्लबचे 8वे अध्यक्ष आहेत। कैलासवासी मुरलीधर मडवी हे मोह विद्यालयाचे माजी विद्यार्थी होते। तसेच स्पोर्टिंग क्लबच्या नव्या वास्तूच्या उभारणीमध्ये त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान होते। ख्यातनाम भारतीय क्रिकेटपटू दिलीप वेंगसकर यांनीही या वास्तूचे विशेष कौतुक केलं होतं। याशिवाय अर्जुन बाळा मडवी जिमखान्याचे संस्थापक म्हणून त्यांची ओळख होती। क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहील अशी भावना विविध स्तरातून व्यक्त करण्यात आली आहे। अंत्यविधीला ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले, नगरसेवक सुनेश जोशी, विकास पाटील, मनोहर डोंबरे, स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष विलास जोशी, माजी खासदार सुरेश टावरे, माजी सिडको संचालक नामदेव भगत, नवी मुंबईचे माजी नगरसेवक मोहन मडवी यांच्यासह जयेंद्र कोळी, किरण नागती, प्रीतम राजपूत, सचिन पाटील, सुरेश कोलते, प्रवीण शेडा यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते।